मी डॉक्टर जयंत वळदकर आणि माझ्या एक्सप्लोर विथ डॉक्टर जयंत वळदकर चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक रेल्वेच्या साहित्याचं म्युझियम। दक्षिण पूर्व मध्य रेल्वे म्युझियम म्हणजे नॅरो गेज रेल्वेचं साहित्य ज्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल असं हे म्युझियम नागपुरात आहे। आणि नागपुरातल्या या म्युझियममध्ये 1907 पासूनचे काही नॅरो गेजचे जुने इंजिन ठेवलेले आहेत, काही लोकोमोटिव्ह म्हणजे काही डबे ठेवलेले आहेत। याशिवाय अजूनही काही यंत्रणा त्या काळात वापरात होती नॅरो गेज रेल्वेची, ती यंत्रणा ह्या ठिकाणी प्रदर्शनीत मांडलेली आहे आणि त्याचं एक सुंदरसं म्युझियम ह्या नागपुरात बनलेलं आहे। आणि इतके वर्ष झाले नागपुरात येतोय, परंतु हे म्युझियम बघण्याचा कधी योग आला नव्हता, तो आज योग चालून आला आणि आता आपण ते म्युझियम बघूया। आतमध्ये गेल्यानंतर अनेक गोष्टी आहेत, म्युझियममधली माहिती पुस्तिका आपल्याला अवेलेबल आहे, त्यानंतर म्युझियमच्या संदर्भातलं डॉक्युमेंटरी फिल्म आतमध्ये दाखवायची व्यवस्था आहे। याशिवाय लहान मुलांसाठी आतमध्ये पूर्ण म्युझियमचा जो परिसर आहे तो फिरण्यासाठी एक टॉय ट्रेन आहे। अशा बऱ्याच काही गोष्टी ह्या म्युझियममध्ये आपल्याला पाहायला मिळतील। चला तर मग आता बघूया आपण दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचं नॅरो गेज रेल म्युझियम। नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नागपूर येथील नॅरो गेज रेल्वे संग्रहालय। नागपुरात कामठी रोडवरील कडवी चौकात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे हे नॅरो गेज रेल्वे संग्रहालय उभारलेले आहे। या संग्रहालयाच्या प्रशस्त परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी काही जुन्या काळातील रेल्वे इंजिन, विविध प्रकारचे डबे इत्यादी साहित्य ठेवले असून संग्रहालयाच्या हॉलमध्ये रेल्वेशी संबंधित विविध प्रकारचे साहित्य व उपकरणे मांडून ठेवलेली आहेत। चला तर मग हे अनोखे म्युझियम बघायला। म्युझियमच्या प्रवेशद्वारावरच तिकीट घर आहे। संग्रहालयाचे आणि टॉय ट्रेनचे प्रत्येकी 25 रुपये तिकीट असून लहान मुलांसाठी ते फक्त 10 रुपये इतके आहे। तिकीट काढून आतमध्ये प्रवेश करता येतो। म्युझियमच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला की प्रथम दिसतो तो टॉय ट्रेनचा ट्रॅक। ही टॉय ट्रेन फेरीसाठी सवारी घेऊन तयार असेल तर आधी या गाडीतून संपूर्ण फेरी मारून यावी। या फेरीमध्ये आपल्याला संग्रहालयाचा अंदाज येतो। काही ठिकाणी मांडून ठेवलेले मॉडेल व साहित्य सुद्धा बघता येते। फेरीच्या शेवटच्या टप्प्यात गाडी बोगदा पार करून निघाली की लहान मुलांसाठी केलेला मनोरंजन पार्क सुद्धा दिसतो। फेरी पूर्ण झाली की संग्रहालयाच्या परिसरात प्रवेश करावा। दर्शनीय भागात प्रथम दिसतो तो सातपुडा लाईन नावाने ओळखल्या जाणाऱ्या बेंगॉल नागपूर नॅरो गेज रेल्वे लाईनचा त्या काळी पसरलेल्या जाळ्याचा नकाशा। येथून पुढे निघालो की समोर प्रथम दिसते ते नॉर्थ ब्रिटिश लोको कंपनी इंग्लंड येथे 1907 साली तयार झालेले वाफेवर चालणारे इंजिन। रेल म्युझियम मध्ये आतमध्ये आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदाच हे एक जुनं स्टीम इंजिन पाहायला मिळते। हे स्टीम इंजिन 1907 साली तयार झालेलं आणि अनेक वर्ष याने नॅरो गेज रेल्वेच्या लाईनवर काम केलेलं इंजिन आज या म्युझियम मध्ये आपल्याला पाहता येते। हे इंजिन आता पाहण्यासाठी खुलं आहे, याच्या आतमध्ये जाता येते। कोळशावर चालणारं हे इंजिन कसं चालायचं हे पण आतमध्ये याची सिस्टीम आहे। आणि ब्रिटिश लोको कंपनी इंग्लंड यांनी हे इंजिन 1907 मध्ये तयार करून भारतात आणलं होतं। तर हे इंजिन आता कसं आहे ते आता आपण बघूया।
बेंगाल नागपूर रेल्वे या लाईनवर हे इंजन त्या काळी चाललं असावं आणि आता हे स्टीम इंजन या म्युझियममध्ये ठेवलेलं आहे। या ठिकाणून हे इंजन ऑपरेट केलं जायचं, म्हणजे इंजनचा पायलट जो होता तो या ठिकाणाहून काम करत असेल। आपण सिनेमात जे जुन्या काळी कोळशावर चालणारे इंजन पाहिले असतील ते कसं होतं ते आता प्रत्यक्ष आपल्याला इथं येऊन पाहता येते। स्टीम इंजनमध्ये आपल्याला माहिती आहे की कोळसा आणि पाणी लागायचं, तर त्याच्यासाठी या इंजनच्या मागे एका पार्टमध्ये कोळसा आणि एका पार्टमध्ये पाण्याची टँक असायची। आपल्याला इथं दिसेल की स्टेशनवर अशा प्रकारचा बंब पाण्याचा असायचा आणि या बंबातून ह्या इंजनच्या मागे जी पाण्याची टाकी होती त्यामध्ये पाणी भरलं जायचं आणि या पाण्याच्या चेंबरच्या पुढे आपल्याला इकडे कोळसा ठेवण्याचं चेंबर होतं आणि या चेंबरमधून मग तो कोळसा भट्टीमध्ये टाकला जायचा। तर अशा पद्धतीने हे स्टीम इंजन काम करायचं। येथून आणखी पुढे एक भव्य हॉल असून आतमध्ये म्युझियमचा सर्वात महत्त्वाचा मुख्य भाग बघता येतो। या हॉलच्या दर्शनीय भागात बग्नाल लिमिटेड कंपनीचे स्टॅनफोर्ड इंग्लंड येथे 1916 साली तयार झालेले वाफेवरील इंजिन बघता येते। फायू बग्नाल अशी ओळख असलेले हे इंजिन बेंगाल नागपूर रेल्वेसाठी साऊथ ईस्टर्न रेल्वे मार्गावर वापरले गेले असावे। हे इंजिन अतिशय आकर्षक पद्धतीने मांडून ठेवलेले असून प्रत्येक ठिकाणी माहितीचे फलक लावलेले दिसतात। प्रत्येक इंजिनच्या आतमध्ये चढून बघण्याची सोय असल्यामुळे इंजिनच्या आतील भाग सुद्धा बघता येतो। या इंजिनच्या मागे एक डबा जोडलेला असून हा डबा म्हणजे त्या काळातील फर्स्ट क्लासचा एसी डबा म्हणावा लागेल। ओडिशातील परलखमुंडी संस्थानचे राजा कृष्णचंद गजपती यांच्यासाठी खास तयार केलेला हा कोच 1899 साली जर्मनीतील ओरेंज स्टील कोप्पेल कंपनीने तयार केला होता। राजा कृष्णचंद यांनी 1900 साली आपल्या राज्यात परलखमुंडी लाईट रेल्वे कंपनी सुरू करून परलखमुंडी ते नौपाडा दरम्यान 40 किलोमीटरची रेल्वे लाईन टाकली होती। या लाईनवर प्रवास करण्यासाठी खास राजासाठी हा कोच तयार केला गेला होता। या कोचमध्ये शाही आसने आणि विशेष म्हणजे त्यास बाहेरून दोन्ही बाजूने कूलर लावले होते, जेणेकरून उन्हाळ्यात थंड हवेचा आस्वाद घेता येईल। या संग्रहालयात बघण्यासारखे आणखी भरपूर काही असून पुढील भागात आपण बघणार आहोत त्यामध्ये 1964 साली जर्मनीत तयार झालेले एक डिझेल इंजन, नेपल्स इटलीमध्ये तयार झालेली एक वाफेवर चालणारी क्रेन, 1897 सालातील बर्मिंगहम येथे निर्मित एक वजन मोजण्याचा काटा, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे प्रवासी व मालवाहू डबे व रेल्वेच्या विविध वस्तूंचे संग्रहालय, तसेच फिरते रेस्टॉरंट असं बरंच काही आहे। आणि हो, आपण जर माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांना शेअर सुद्धा करा। चला तर मग पुन्हा भेटूया पुढील भागात। धन्यवाद।